Okay, good morning and welcome back to the second day of our trip in Copenhagen. ॲक्च्युली आज मला जो पहिला टास्क होता तो मला एक आर्किटेक्चर म्युझियम होतं ते बघायला जायचं होतं. बट ते सगळं ओपन व्हायला अजून वेळ आहे. अराऊंड 10 किंवा 11 वाजता ते ओपन होईल. त्याचबरोबर मला अजून 1-2 चर्चेसना पण व्हिजिट करायचं होतं. बट ते अराऊंड 11 AM ला ओपन होतं. त्यामुळं आत्ता मी क्रिश्चियन्सबर्ग पॅलेसला चाललेलो आहे परत, कारण मला थोडे फोटोज पण क्लिक करायचे होते. आता मी पोहोचलेलो आहे क्रिश्चियन्सबर्ग पॅलेसला. अँड टुडे वी हॅव अ न्यू गेस्ट विथ अस, ॲस्ट्रेड. सो आम्ही काल हॉस्टेलमध्ये भेटलो. काल ज्यावेळी ती म्युझिक बिंगो नाईट होती त्यावेळी आम्ही एका ग्रुपमध्ये होतो. सो आज सकाळी आमचा नायहॅवनला जायचा प्लॅन झाला. नायहॅवनच्या वेळी मी काय ब्लॉग नाही केलो, कारण मला थोडे फोटोज क्लिक करायचे होते. त्यानंतर आमचं असं ठरलं की माझे म्युझियम जे मला व्हिजिट करायचे होते ते 11 वाजता ओपन होणार आहेत आणि अजून 11 वाजायला वेळ आहेत. त्यामुळं हिला पण क्रिश्चियन्सबर्ग पॅलेस व्हिजिट करायचं होतं. तर म्हणलं की मी पण करतो परत, कारण मला फोटोज थोडे क्लिक करायचे होते. सो क्रिश्चियन्सबर्ग पॅलेसला व्हिजिट करून झालेले आहे आणि आम्ही आत्ता जस्ट इथं द लिटल मरमेड म्हणून एक स्टॅच्यू आहे त्याला व्हिजिट केली. त्याचं एवढी काय हाईप आहे मला समजली नाही, पण इथं भरपूर टुरिस्ट होते. तो जस्ट एक स्टॅच्यू आहे, पण कम्पॅरेटिव्हली एनी अदर पॅलेस इकडं खूप गर्दी होती. तर आम्ही आत्ता आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला चाललेलो आहे, जे आय थिंक अमालियन्सबर्ग पॅलेस असं काहीतरी नाव आहे त्याचं. पण आम्ही असं एकीकडून वॉक घेतो आहे. समुद्राचा खूप चांगला असा नजारा एन्जॉय करत, आणि लकीली आजचा वेदर पण चांगला आहे. इकडं वेगळ्या प्रकारचे आर्किटेक्चर तुम्ही बघू शकताय. इकडं या ट्रेडिशनल बिल्डिंग्स आणि इकडं मॉडर्न आर्किटेक्चर. ऑलमोस्ट जेवढ्या सगळ्या लोकेशन्स मी शॉर्टलिस्ट केलेले ते बघून झालेले आहेत, आणि मला आर्किटेक्चर म्युझियम बघायला जायचं होतं जे 2 दिवसापासून पेंडिंग आहे. त्यासाठी मी आत्ता जातो आहे. इकडं हा असा पहिला सेक्शन आहे जिकडं आर्किटेक्चरशी रिलेटेड सगळे बुक्स, परत शार्पनर्स, पेन्सिल आणि बॅजेस ठेवलेले आहेत. हे आहे माझं हॉस्टेल. इथं स्टार्टिंगला लॉकर्स आहेत, त्यानंतर या साईडला वॉशरूम आहे, ज्यामध्ये इकडं शॉवर आहे, आणि त्यानंतर इकडे टॉयलेट, सिंक आणि एक हेअर ड्रायर पण आहे. इकडं हा वरचा जो बेड आहे तो माझा आहे. परत अशीच इथं अजून 4 बेड्स आहेत. इकडं मिरर, आणि हा खिडकीतून सुंदर असा कोपनहेगनचा व्ह्यू. आज आहे माझा कोपनहेगनमधला 3रा आणि शेवटचा दिवस. आता मी आलेलो आहे ग्रुंटविक्स चर्चला. हा जो चर्च आहे तो एंटायरली येल्लो ब्रिक्समध्ये बनवलेला आहे, आणि एक असा मॅसिव्ह ऑर्गन ढगामध्ये चालला आहे असा त्याचा शेप आहे. चर्चचं जे इंटिरियर आहे ते एकदम सिम्पल, ब्राईट आणि पीसफुल आहे.
दिस इज द परफेक्ट एक्झाम्पल ऑफ डेनिश आर्किटेक्चर, जे ट्रेडिशन आणि मॉडर्न मिनिमलिझम एकत्र करून बनवलेलं आहे. फील ऑफ डिझाईन, लाईट आणि जर तुम्हाला एक व्हाईट स्पेस पाहिजे असेल तर यू डोंट वॉन्ट टू मिस दिस इन कोकणेट. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि माझी जी बस आहे ती रात्री 10 वाजता आहे. मी आज सकाळी जाऊन जे सगळे लोकेशन्स राहिलेले ते चेकआउट करून आलो. फोटो वगैरे काढून झाल्यावर फोटो ट्रान्सफर करत होतो आणि त्याचवेळी मला दिसलं की मी हॉस्टेलची टूर दिलेली नाही आहे. रूमची दिली बट हॉस्टेलची नाही दिली, कारण ते इम्पॉर्टंट आहे. या हॉस्टेलची जी कॉमन रूम आहे ती आत्तापर्यंतच्या जेवढे मी हॉस्टेलमध्ये राहिले त्यामधली सगळ्यात बेस्ट आहे. तर हॉस्टेलचा जो एंट्रन्स आहे तो इकडनं चालू होतो आहे. हा एक आणि हा एक, हे 2 कॉमन एरियाज आहेत. त्यानंतर इकडं टॅप वॉटर आहे बॉटल वगैरे भरायसाठी. हे सगळे हॉस्टेलचे रूल्स आहेत. इकडं सेल्फ चेक इनसाठी थोड्या स्क्रीन्स वगैरे लावलेल्या आहेत. त्यानंतर इकडं जे आहे ते हॉस्टेलचं रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर आजचे काय प्रोग्रॅम्स आहेत ते या बोर्डवर लिहून ठेवलेले असतात. इकडं बसायला खाली पूल टेबल, इकडे थोडेफार टेबल, अजून इकडं असं आहे कॉमन एरिया. त्यानंतर इथं फुटबॉल खेळायसाठी जागा, समोर जिम, परत इकडं खाली एक बार आहे, नंतर इकडं आत. अशी ही आपली डेन्मार्कची जी ट्रिप होती ती आज इथं संपत आहे. इच्छा नसताना सुद्धा मला आता परत घरी जायला लागणार आहे, म्हणजेच बर्लिनला चालू आहे आता. कारण डेन्मार्क जे होतं, कोपनहेगन जे होतं ते खूपच मस्त होतं, बेस्ट होतं. एनिवेज लेट्स एंड दिस व्हिडिओ हिअर अँड आय विल सी यू गाईज इन बर्लिन. बाय बाय.